नमस्कार. एच.एम. भारत न्यूज विशेष. भडंगा ग्रामपंचायतीतील विकास कामांवर गंभीर प्रश्न, चौकशीची मागणी. 20 मार्चपासून आमरण उपोषणाचा इशारा. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील भडंगा ग्रामपंचायत अंतर्गत मागील काही वर्षांत करण्यात आलेल्या विविध विकास कामांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात चर्चेला उधाण आले आहे. ग्रामस्थांच्या वतीने सतीश गणपत वाघ, मुकाम भडंगा, पोस्ट मुंडीपार यांनी प्रशासनाला निवेदन देत सन 2023 ते 24 ते 2025 ते 26 या कालावधीत झालेल्या सर्व विकास कामांची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची जोरदार मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायत अंतर्गत 15वा वित्त आयोग, मनरेगा, MGNREGS, गट्टू बांधकाम, खडीकरण, सिमेंट रस्ते, जनसुविधा व नागरी सुविधा, इलेक्ट्रिक पोलवरील लाईट व्यवस्था, आरो पाणी शुद्धीकरण प्लांट आदी विविध कामांमध्ये अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच नाहरकत प्रमाणपत्र प्रक्रिया, प्रोसिडिंग, मोजमाप पुस्तिका, मेजरमेंट बुक, मटेरियल टेस्टिंग, बिलिंग तसेच जाहिरात व निविदा टेंडरिंग प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप अर्जदारांनी केला आहे. अर्जदारांच्या म्हणण्यानुसार संबंधित कामे कोणत्या कंत्राटदाराच्या नावाने मंजूर झाली, प्रत्यक्षात कामे किती प्रमाणात पूर्ण झाली, कामांचा दर्जा व मोजमाप योग्य प्रकारे तपासण्यात आला का, तसेच निधीचा योग्य वापर झाला का, याची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी वरिष्ठ अधिकारी व तांत्रिक अभियंता यांच्या मार्फत करण्यात यावी. यामध्ये दोषी आढळणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. कायदेशीर बाजू, कायदे व कलमे. या प्रकरणात खालील कायदे लागू होऊ शकतात. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958, ग्रामपंचायतीच्या निधीचा गैरवापर किंवा प्रशासकीय अनियमिततेसंदर्भात कारवाईची तरतूद. भारतीय दंड संहिता IPC कलम 409, शासकीय निधीचा अपहार केल्यास लागू. IPC कलम 420, फसवणूक व आर्थिक गैरव्यवहार केल्यास लागू. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988, सार्वजनिक पदावरील व्यक्तीकडून भ्रष्टाचार आढळल्यास कारवाई. माहितीचा अधिकार अधिनियम 2005, RTI, नागरिकांना विकास कामांबाबत संपूर्ण माहिती मागण्याचा अधिकार. प्रशासनाला निवेदन. या संदर्भातील निवेदन तहसीलदार कार्यालय गोरेगाव, गोरेगाव पोलीस स्टेशन, पंचायत समिती गोरेगाव तसेच जिल्हा परिषद गोंदिया येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे. याशिवाय पंचायत समितीचे सभापती व उपसभापती यांनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. 20 मार्चपासून आमरण उपोषणाचा इशारा. प्रशासनाने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यास 20 मार्च 2026 पासून भडंगा ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा सतीश गणपत वाघ यांनी दिला आहे. या घोषणेमुळे तालुक्यातील राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आर्थिक व्यवहाराचीही चर्चा. दरम्यान गावात आणखी एक वेगळी चर्चा रंगू लागली आहे. काही स्थानिक सूत्रांच्या म्हणण्यानुसार उपोषण सुरू होण्यापूर्वीच आर्थिक व्यवहार करून आंदोलन मागे घेतले जाईल का, अशी कुजबूज गावात सुरू आहे. काही ग्रामस्थांच्या मते संबंधित प्रकरण शांत करण्यासाठी स्थानिक प्रतिनिधी, सरपंच व ग्राम विकास अधिकारी उपोषणकर्त्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू शकतात. मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेचाही मुद्दा. भडंगा हे गाव मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजना अंतर्गत असल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेत गावाची निवड झाल्यास सुमारे 1 कोटी रुपयांपर्यंत विकास निधी किंवा पारितोषिक मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. त्यामुळे या पारितोषिकावर परिणाम होऊ नये म्हणून काही जण प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही बोलले जात आहे. भ्रष्टाचार नसेल तर भीती कशाची? दुसरीकडे काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे की ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला नसेल तर चौकशीला घाबरण्याचे कारण नाही, आणि जर अनियमितता झाली असेल तर ती उघड होणे गरजेचे आहे. सध्या भडंगा ग्रामपंचायतीतील विकास कामांवरून निर्माण झालेला हा वाद संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे. आता प्रशासन या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करणार की प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होणार? तसेच 20 मार्चपासून जाहीर केलेले आमरण उपोषण प्रत्यक्षात होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एच.एम. भारत न्यूज विशेष रिपोर्टर हरिहर भरतराम पाथोडे, MMTMS एडिटर इन चीफ.